नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जळगाव बस स्टँडला। इथूनच आपल्याला जर्नी करायचा आहे, तो म्हणजे जळगाव ते सेलवा। जळगाववरून सेलवासाठी ज्या बसेस लागतात सकाळी 7:45, दुसरा जो शेड्यूल आहे सकाळी 8:30, म्हणजे 8:30 वाजता। अशा दोन शेड्यूल चालतात जळगाववरून सेलवासाठी। आणि त्याच्यानंतर अंकलेश्वर गाडी पकडायची होती आपल्याला, पण अंकलेश्वर जी गाडी ती 9 वाजता आहे। तो पण रूट आपण नेक्स्ट टाइम करणार आहे, बघूया आता। आणि आजच्या या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळजवळ 400 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास असणार आहे। आणि तुम्हाला मस्तपैकी असं जळगाव बस स्टँडचा परिसर दाखवतो, कशा प्रकारचा हा परिसर आहे जळगाव बस स्टँड। सकाळी 7:30च्या दरम्यान ज्या बसेस लागलेल्या आहेत फलाट क्रमांक 1 वरून बऱ्हाणपूर, धुळे, जळगाव, नाशिक, भुसावळ, नांदेड, जळगाव, बारामती आणि मनमाड आगाराची गाडी आहे। आणि सगळ्यात शेवटी जळगाव मध्ये गाडी तर लागली आहे मित्रांनो, पाहू शकता। जळगाववरून एरंडोल आगाराची गाडी आहे, जळगाव विभाग एरंडोल आगार M120 BL 4099। आणि गाडीचा मार्ग पाहू शकता, जळगाव, धुळे, नाशिक, त्र्यंबक, जव्हार आणि सेलवा। आज थोडीशी खराब आहे या साईडची, कसं तरी ऍडजस्ट करावं लागेल। दोन गाड्या असतात या शेड्यूलला, आतापर्यंत 8:30ची एकच गाडी लागली। ही गाडी सोडतोय आपण एरंडोल आगाराची, का तर काच थोडीशी खराब आहे, जेणेकरून तुम्हाला प्रवास नीट दाखवता येणार नाही त्या काचमधून। गाडी तर खतरनाक आहे। ह्याच्या मागे जी गाडी लागणार आहे आपल्याला सेलवा जाण्यासाठी ती जळगाव आगाराची। ते म्हणतात ना, सबर का फिल्म मीठा होता है, तसंच झाले आपल्यासोबत। गाडी पाहू शकता कोणती लागलेली आहे, जुन्या चेसिसवर बांधलेली नवीन रिबिल्ड बस। ओरिजिनल नाही, ओरिजिनल यातलीच ओरिजिनल जी बस आहे त्याला केबिन नाही, तर जुन्या चेसिसवर रिबिल्ड केलेल्या ह्या बसेस आहे। अशोक लेलँड कंपनीची बस आहे। अशा प्रकारे ही कॅबिन आहे। या बसची जी बांधणी आहे ती मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा इथे बांधणी झालेली आहे बसची। चला आता या गाडीचा तुम्हाला बाहेर चाललो की दाखवतो कशा प्रकारे ही गाडी। ही झाली बसची फ्रंट साईड, पाहू शकता मस्त अशी फ्रंट साईड आहे। आणि काच तर भाई एकदम क्लीन आहे। आणि गाडीचा मार्ग सांगतो तुम्हाला, गाडीचा मार्ग आहे जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, जव्हार आणि फायनल स्टॉप सेलवा। गाडी नंबर MH20 BL 3382। याच गाडीने आपण प्रवास करणार आहे सेलवास पर्यंत। थोडासा आपल्याला आंतरराज्य इकडे पाहायला मिळणार आहे। बरोबर 9 वाजता ही बस लागलेली आहे। आपल्यासमोर अजून एक गाडी आहे, या गाडीचा रूट पण बेस्ट आहे, जळगाव वापी। आता बस लागलेली आपली 9:15 बरोबर 9:15 वाजता आपली बस रवाना होते। चला मग मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया, बघूया आता या रूटवरचा फर्स्ट स्टॉप पुढे आहे।
बेकार ॲक्सिडेंट झाला इकडे गजच बाहेर निघलाय हायवेवरून कधी गाडी चालवतो तो रस्ता होता पण सुरक्षित गाडी चालला त्यानंतर मित्रांना किंवा स्वतःला जळगाव पासून 30-32 किलोमीटरचा अंतर गाठत आता आपली बस पोहोचलेली आहे एरंडोल बस स्टँड। इथे टोटल 9 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे एरंडोल बस स्टँड। बस स्टँडला गर्दी बघा जबरदस्त गर्दी आहे। सुरुवातीला आपली बस फुल पॅक झाली होती त्याच्यानंतर जळगाव मध्ये स्टॉप घेत केबिन पर्यंत प्रवासी फुल पॅक झालेले आहेत या रोडवर। आधीचा जो ऍक्सिडेंट बघितला होता ट्रकचा ट्रक मध्ये जे मटेरियल होतं पूर्ण सळ्या होत्या म्हणजे गज म्हणतो आपण त्याला पूर्ण केबिन मध्ये ते सळई घुसली होत्या डायरेक्ट। काय ऍक्सिडेंट झाला असेल विचार करू शकता। ट्रक बघितलं होतं मी ऑपोजिट डायरेक्शन येत होता मला वाटतं त्याची चुकी असावी। पुढचा स्टॉप एरंडोल नंतर पारोळा त्याच्यानंतर धुळे या जे आपण बरेच रोड केलेले आहेत या भागातले तुम्हाला तर माहिती असेल जुन्नर रोड तर तुम्ही बघितले असेल। ज्यांनी कुठे हा प्रवास केला आहे नक्कीच कमेंट करा आणि तुमचा जो अनुभव असेल प्रवासाचा तो नक्कीच शेअर करा।
जळगाव म्हणा दे जय खांदे. जळगाव जिल्ह्यानंतर दुसरा जिल्हा आलेला आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. MH18. 10 मिनिटासाठी गाडी इथे थांबलेली आहे. गाडी थोडीशी यावेळेस लेट झाली का तर गाडीचा जो टायर होता त्याचा प्रॉब्लेम निघाला होता, त्यामुळे दादा म्हणजे थोडीशी लेट आहे. आपली जी गाडी निघली आज तर 9:15ला निघलेली आहे. आपल्या गाडीचा जो रेग्युलर टायमिंग आहे तो 7:45चा आहे. ज्या आधी जी गाडी गेली होती ती एरंडोला आगाराची, ती पुढे गेली आता, ते आपल्या मागेच असते ती गाडी. प्रायव्हेट बस शहादा पुणे. पलीकडची मुक्ताईनगर ठाणे गाडी बरीच गर्दी इथे. बस स्टँडला अक्षरशः बेकार धुळेवरचे बेकार. मला वाटलं इकडचं कॉन्क्रीटचं काम होईल. जळगाव बस स्टँडला पण तसंच आहे. अजूनपर्यंत बस स्टँडचं काम नाही, कॉन्क्रीटचे रोड नाही. इथं पण तोच प्रॉब्लेम आहे. कॉन्क्रीटचे रोड बस स्टँड तयार होत आहेत हळूहळू. जळगाववरून जशी गाडी भरली ना फुल केबिन पर्यंत पॅक होती आणि आता बऱ्यापैकी थोडीशी खाली झाली आहे गाडी आणि फुल सीट्स पॅक आहे. आपली गाडी आली आता रवाना होते मालेगाव आणि नाशिक. टोटल अंतर 160 किलोमीटरच्या आसपासचा आपला अंतर पडणार आहे. आत्ता इथून पुढे आपला जो खानदेशचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. आता याच्यानंतर जो प्रवास होणार आहे आपला मालेगाव नंतर तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र. जास्तच गरम व्हायला लागले. अति गरम बेकार टेम्परेचर आहे बसमध्ये. धुळेवरून 50 किलोमीटरचं अंतर गाठत आता आपली बस पोहोचलेली. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. MH15. प्रायव्हेट BS6च्या गाड्या पाहू शकता तिकडे. शहादा आगाराची गाडी आहे, शिरपूर आगाराची गाडी आहे आणि पलीकडे पण शिरपूर आगाराच्या गाड्या आहेत. म्हणजे प्रायव्हेट बसेस पाहू शकता. एका टायमाला 4 प्रायव्हेट बसेस आलेले आहेत तिथे. 100 किलोमीटरचं अंतर गाडी आणि
तीन वाजून 35 मिनिटांनी आपली बस पोहोचलेली आहे मध्यवर्ती बस स्थानक नाशिक. नाशिक नंतर आपला जो पुढचा स्टॉप आहे तो त्र्यंबक आणि त्याच्यानंतर जव्हार. टोटल 80 किलोमीटरचा अंतर आहे नाशिक टू जव्हार. या रूटवर एक घाट लागणार आहे तो म्हणजे तोरंगण घाट असं काहीतरी घाट आहे. गेल्या वेळेस आपण त्याचा अंबोली घाट म्हणून असा काहीतरी उल्लेख केला होता ब्लॉग मध्ये. ह्या वेळेस आपण तोरंगण घाट घेणार आहोत. कोण आंबोली घाट म्हणते कोण तोरंगण घाट म्हणते पण आहे तर तोरंगण घाटच आहे. जास्त करून आंबोली घाट जी ओळखतात ते कोकणाकडचे आंबोली घाट ओळखतात. हा ब्लॉग तुम्हाला दाखवलेला आहे छत्रपती संभाजीनगर ते डहाणू त्या रोडवर हा रोड येतोय. त्र्यंबकेश्वर नंतर जो घाट चालू होणार आहे तो जवळजवळ 120 किलोमीटरचा एवढा मोठा घाट आहे. घाट म्हणजे कसं आहे वळणाचे रस्ते आहेत फक्त. बेकार घाट आहे तो बेकार. चक्कर आल त्या अक्षरशः या रोडवर. जळगाव ते सेलवास या रूटसाठी आपल्याला टोटल तिकडे भाडं पडलेले 585 एवढं पण तिकडे आपल्याला पडलेलं आहे साध्या लालपरी बससाठी. नाशिकवरून आपण लांब पल्ल्याचे बरेच असे रूट केलेले आहेत जसं की नाशिक बुलढाणा, नाशिक पुणे, नाशिक नागपूर, नाशिक चिखली, नाशिक अकलूज, नाशिक कवठे महाकाळ बरेच असे रूट आपण केलेले आहेत. नाशिकवरून वेगवेगळ्या बस स्टँडवरून सुद्धा. नाशिकवरून अजून एक आपल्याला आंतरराज्य रूट करायचा आहे तो म्हणजे नाशिक ते अहमदाबाद. मला कन्फ्युजन आहे नाशिक अहमदाबाद करू की छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद करू. दोन्हीपैकी मला एक रूट सजेस्ट करा कमेंटमध्ये. थंडीच्या सीझनमध्ये बेकार ऊन पसरलं एकदम. म्हणजे थंडी पण नाही आहे मध्ये मध्ये पाऊस पण येतोय कडक ऊन पसरतंय. म्हणजे कोणता सीझन आहे काहीच कळत नाही. जव्हार नंतर आपल्याला युनिक रोड पाहायला मिळणार आंतरराज्य प्रवास महाराष्ट्र गुजरात. चला आता गाडी हलते आपली आणि जाऊया कंटिन्यू करूया हा रोड. याच्यानंतर आता त्र्यंबकेश्वर आणि फायनल जव्हार. चल नाशिक नंतर जी गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती थोडीशी कमी झाली इकडे नाशिकमध्ये. एवढे प्रवासी गाडीमध्ये आहेत. आता बघूया या रूटवर कुठं भरते आता पुढे.
5:40 आपली बस पोहोचलेली आहे मोखाडा बस स्टँड म्हणजे जिल्हा पालघर तालुका मोखाडा. इथून पुढे आता सगळा आदिवासी वस्ती असलेला भाग चालू झालेला आहे. उंच उंच टेकड्या आहे, त्या हिरवगार वातावरण आहे, थंडीचा माहोल चालू आहे, एकदम भारी असं दृश्य आहे. आदिवासी लोकांमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात तो म्हणजे होळी आणि दिवाळी. आणि जे काही त्यांचे सांस्कृतिक सण असतील ते सुद्धा. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल किंवा पर्यटनांना तुम्हाला भेट द्यायचा असेल तर मोखाडा शहरामध्ये तुम्हाला बरेच असे काही स्पॉट मिळून जातील ज्यांना तुम्ही विजिट करू शकता. बरोबर 6:21 आपण जवाहरला पोहोचलेलो. आतापर्यंत जेवढे या रूटवर जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. जळगाव जिल्हा, धुळे, नाशिक, पालघर आणि आता गुजरातची हद्द वलसाड जिल्हा म्हणजेच सेलवा फायनल स्टॉप. तिकीट चेकिंग चालू झाले. तर आपल्या गाडीमधले तिकीट चेकिंग झालेलं आहे. जिथे वडोली म्हणून गाव आहे, बॉर्डरच्या अलीकडेच हे गाव आहे. 50 किलोमीटरच्या जवळपास आपलं अंतर राहिलेलं आहे सेलवास.
सिल्वसच्या थोडं बाहेर जे ट्रॅफिक लागलं होतं बा, इथं अर्धा तास गाडी त्यातच अडकली होती. आता कुठे गाडी पोहोचली इकडे 8:50 जवळजवळ 12 तासांचा आपला जर्नी कम्प्लीट झालेला आहे. रेग्युलर ही जी गाडी चालते ती 7:45ची गाडी. आपल्या भागातल्या 2 बसेस या ठिकाणी आहेत. पलीकडे अजून एक बस आहे चाळीसगाव आगाराची गाडी. चाळीसगाव सेलवास गाडी पण चालू आहे. मला वाटत ना पारनेर गाडी चालू असेल या रूटवर. चाळीसगाव, एरंडोल आणि जळगाव 3 गाड्या आपल्या आगाराच्या इथे आलेले. बऱ्याच जणांची कमेंट आली होती की पारनेर सेलवास करा किंवा जळगाव सेलवास करा आणि यावल वापी असं काहीतरी रूट होता. रावेर वापी की यावल वापी असा काहीतरी रूट होता. तो आता पुढच्या टायमिंगला बघूया. पण त्या रूटवर चांगली गाडी नाही म्हणतात. बघूया हळूहळू आपल्याला बरेच असे रूट करायचे. महाराष्ट्रभर अजून बरेच रूट आहेत. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. चला बाय.